कॉलेजची पहिली धडक आणि रुबाबदार अर्जुन. पुण्याच्या एका मोठ्या आणि प्रसिद्ध कॉलेजमध्ये सकाळी नेहमीप्रमाणे विद्यार्थ्यांची लगबग सुरू होती. परीक्षा जवळ आल्यामुळे लायब्ररी आणि कॅन्टीन दोन्ही ठिकाणी गर्दी होती. याच गर्दीत जानू चालली होती. जानू म्हणजे जान्हवी देशमुख. साधी पण चेहऱ्यावर नेहमी एक निरागसता असलेली मुलगी. तिचे केस वेणीत आणि डोळ्यात एक शांतता असायची. ती मध्यमवर्गीय कुटुंबातून होती आणि तिला अभ्यास करून काहीतरी मोठं व्हायचं होतं. तिच्या हातात नोटची गट्टी आणि एक पाण्याची बाटली होती. तिला एका नोटच्या दुकानातून काहीतरी घ्यायचं होतं, पण ती थोडी गडबडीत होती. समोरून कोण येतं याकडे तिचं फारसं लक्ष नव्हतं. तिच्या समोरून येत होता अर्जुन. अर्जुन म्हणजे अर्जुन सूर्यवंशी. दिसायला देखणा, रुबाबदार, पण त्याच्या चेहऱ्यावर नेहमी एक प्रकारचा रूढपणा असायचा. मोठ्या उद्योगपतीचा मुलगा असल्यामुळे असेल कदाचित, पण त्याला कोणाशी जास्त बोलण्याची किंवा मिक्स होण्याची सवय नव्हती. त्याचे मित्रही त्याच्याजवळ थोडे दबूनच असायचे. तो आताच एका मित्रासोबत बोलून कॅन्टीनकडे चालला होता. अचानक एका वळणावर जानूची अर्जुनला धडक बसली. जानूचे नोटचे गट्टे आणि पाण्याची बाटली दोन्ही खाली पडले. पाण्याच्या बाटलीचं झाकण उघडले आणि पाणी अर्जुनच्या नव्या कोऱ्या शूजवर सांडलं. जानू थोडी घाबरूनच, सॉरी, खूप सॉरी, मला खरंच माफ करा, मी पाहिले नाही तुम्हाला. अर्जुनने खाली आपल्या शूजकडे पाहिले. त्याला प्रचंड राग आला. त्याने जानूकडे रागाने पाहिले. त्याच्या डोळ्यात जणू आग होती. अर्जुन रागाने मोठ्या आवाजात, डोळे कुठे आहे तुमचे? दिसत नाही का चालताना? माझे नवीन शूज खराब केलेत तुम्ही. जानू अजूनही घाबरलेली होती. तिला वाटलं हा तर आता खूप ओरडणार. तिने पटकन खाली वाकून आपले नोट्स गोळा करायला सुरुवात केली. जानू, मी मी खूप गडबडीत होते. माझं लक्ष नव्हतं. प्लीज तुम्ही रागवू नका. मी तुमचे शूज साफ करून देते. अर्जुन कपाळाला आठ्या घालून, साफ करून देते? तुम्हाला काय वाटतं माझ्या शूजची किंमत किती आहे? तुम्ही साफ करून काय करणार? अर्जुनच्या आवाजातील कठोरपणा ऐकून जानू अजूनच घाबरली. तिच्या डोळ्यात पाणी जमायला लागलं. तिने वर पाहिलं. अर्जुनचा तो रागीट चेहरा पाहून तिला खरंच खूप भीती वाटली. जानू हळू आवाजात, मी मी खरंच माफ करा. माझी चूक झाली. अर्जुनने तिच्या डोळ्यात पाणी पाहिले. त्याला वाटलं ठीक आहे, आता हिच्यावर ओरडून काहीच उपयोग नाही. अर्जुन, ठीक आहे, लक्ष देऊन चलायला शिकून घ्या आधी. प्रत्येक वेळी लोक तुम्हाला माफ करतील असं नाही. तो इतकं बोलून तिच्याकडे न पाहता तिथून निघून गेला. जानू तिथेच उभी राहिली. तिला खूप वाईट वाटलं. हा मुलगा किती रागीट आहे असं तिला वाटलं. कट्ट्यावरची चर्चा आणि अर्जुनची ओळख. त्यानंतर जानू आणि तिची मैत्रीण नेहा कॉलेजच्या कट्ट्यावर बसल्या होत्या. जानू अजूनही त्या घटनेबद्दल विचार करत होती. नेहा, जानू काय झालं ग? तू एवढी शांत का आहेस? काही टेन्शन आहे का? जानू, अगं नाही हा, आज सकाळी काय झालं माहितीये? मला एका मुलाला धडक बसली आणि त्याचे शूज खराब झाले. तो एवढा रागावला माझ्यावर, मला खूप भीती वाटली. कोण होता ग तो? कोणता मुलगा? जानू, नाव नाही माहित, पण तो खूप रुबाबदार होता आणि खूप रागीट होता. नेहा हसतच, ओ मला वाटतं तू अर्जुन सूर्यवंशी बद्दल बोलते आहेस. जानू, अर्जुन सूर्यवंशी कोण आहे तो? अगं तू ओळखत नाहीस. तो कॉलेजमधील सर्वात श्रीमंत आणि रुबाबदार मुलगा आहे. त्याचे वडील खूप मोठे उद्योगपती आहेत. तो नेहमीच थोडा रागीट असतो, पण त्याचा स्वभाव तसाच आहे. तो कोणाशी जास्त बोलत नाही. त्याला प्रिन्स चार्मिंग म्हणतात, पण त्याचा स्वभाव अँग्री यंग मॅन सारखा आहे. जानूला हे ऐकून अजूनच आश्चर्य वाटतं. अरे देवा, तो इतका मोठा माणूस आहे? हो ग, पण तू काळजी करू नकोस, तो तसाच आहे. जानूने मनात विचार केला, या मुलापासून दूरच राहिलेलं बरं. नशिबाचा खेळ. एक प्रोजेक्ट, एकच टीम. काही दिवसांनी कॉलेजच्या एका मोठ्या प्रोजेक्टची घोषणा झाली. सामाजिक समस्या आणि उपाय या विषयावर एका मोठ्या ग्रुप प्रोजेक्टचं काम विद्यार्थ्यांना करायचं होतं. वेगवेगळ्या तुकड्यांचे विद्यार्थी एकत्र काम करणार होते. जानू तिच्या ग्रुपमध्ये होती. तिला वाटलं की तिचा ग्रुप छान असेल, पण जेव्हा ग्रुपची यादी जाहीर झाली
तेव्हा जानू आणि नेहा दोघेही आश्चर्यचकित झाल्या. जानू, हे बघ, आपल्या ग्रुपमध्ये अर्जुन सूर्यवंशी आहे. जानूने यादीकडे पाहिले. खरंच तिच्या ग्रुपमध्ये अर्जुनचं नाव होतं. तिला वाटलं, आता काय होणार? तो माझ्यावरही अजूनही रागावला असेल का? जानू थोडी निराश हो. नेहा, आता काय करायचं? मला खूप भीती वाटते. अरे बापरे, आता तर खूप मजा येणार. तू त्याला बोलली नाहीस तरी तो तुझ्या मागे झाला. अर्जुनलाही कळालं होतं की जानू त्याच्याच ग्रुपमध्ये आहे. त्यालाही थोडा कंटाळा आला. त्याला वाटलं, आता हिच्यासोबत काम करायचं. पहिल्या प्रोजेक्ट मीटिंग साठी सगळे एकत्र आले. अर्जुन तिथे सर्वात आधी पोहोचला होता. त्याच्या चेहऱ्यावर कोणताही भाव नव्हता. जानू आणि नेहा थोड्या उशिराने आल्या. ग्रुप लीडर सर्वांना उद्देश, चला मित्रांनो, आपण या प्रोजेक्टवर एकत्र काम करणार आहोत. हा प्रोजेक्ट खूप महत्वाचा आहे. त्याने सर्वांची ओळख करून दिली. जानूची ओळख होताच अर्जुनने तिच्याकडे पाहिले. त्याच्या चेहऱ्यावर अजूनही तोच रागीट भाव होता. जानूला बघून तो फक्त एकदाच हसला, पण तो असं हसण्यासारखं नव्हतं. जानूने विचार केला, माझ्या कपाळी याच्यासोबतच प्रोजेक्ट का? आता काय होणार पुढील भाग? जानू आणि अर्जुन प्रोजेक्टवर एकत्र कसे काम करतील? त्यांच्यात वाद होतील की त्यांना एकत्र काम करायला जमेल? करंटची एंट्री कधी होईल आणि तो त्यांच्या आयुष्यात कधी उलटा पालट करेल, हे तुम्हाला पुढच्या भागात समजेल.